प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर खालीलपैकी डोकेदुखी हे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. प्रश्न आहे, डॅश डॅश प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर खालीलपैकी अँथ्रेसाइट या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सगळ्यात जास्त असते, तर पीठ यामध्ये कार्बनचे प्रमाण सगळ्यात कमी असते. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर खालीलपैकी रेटिनॉल हे ए जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. तर सी जीवनसत्वाला ॲस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतात. तर डी जीवनसत्वाला कॅल्सिफेरॉल हे नाव आहे. जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? तर खालीलपैकी जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. तर याचा शोध कोणी लावला? तर याच्यासाठी ट्रिक आहे PEN इकडे GTC. प्रोटॉनचा शोध लावला गोल्डस्टोन. ठीक आहे. प्रोटॉन हे नाव दिलेलं रुदरफोर्ड यांनी. इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सन आणि न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक. कोणत्या रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल हा रंग येतो? खालीलपैकी लायकोपीन या रंगद्रव्यामुळे फळांना लाल रंग येत असतो. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? तर खालीलपैकी कार्बोहायड्रेट ह्या घटकापासून मानवी शरीराला ऊर्जा मिळत असते. ग्लुकेमिया हा रोग कोणत्या अवयवात होतो? तर खालीलपैकी ग्लुकेमिया हा रोग डोळे या अवयवांना होत असतो. गाजर या वनस्पतीत डॅश डॅश जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते. तर गाजरमध्ये खालीलपैकी अ जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात आढळत असते. क जीवनसत्व हे लिंबूवर्गीय पिकामध्ये आढळत असते. त्याचप्रमाणे आवळ्यामध्ये पण आढळते. मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर खालीलपैकी डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडाच्या विकारावर वापरली जाते. प्रश्न आहे, महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर खालीलपैकी महाराष्ट्रात होम रूल चळवळ सुरू करणारे हे नेते म्हणजे लोकमान्य टिळक हे होते. खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? तर खालीलपैकी पोलीस हा विषय केंद्र सूचीत येत नाही. पोलीस हा राज्य सूचीचा विषय आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सगळ्यात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे. त्याचे नाव बदलून आता अहिल्यानगर झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी औरंगाबाद या शहरात आहे. या शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर हे झालेले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर खालीलपैकी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हे पुणे येथे आहे. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू करण्यात आला? तर खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर खालीलपैकी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये सगळ्यात जास्त जिल्हे आहेत. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर खालीलपैकी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात जातो? तर खालीलपैकी जागतिक महिला दिन हा 8 मार्चला असतो.
कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल नदी ही कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून वाहत असते. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर खालीलपैकी 1972 या साली लोक आयुक्त हे पद अस्तित्वात आले. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेली घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर घारापुरी हे खालीलपैकी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय खालीलपैकी वर्धा या शहरामध्ये आहे. भारतातील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राजस्थान हे सगळ्यात मोठे राज्य आहे. सगळ्यात मोठे राज्य आहे राजस्थान. त्याच्यानंतर नंबर लागतो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हा तिसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा राज्य आहे भारतामध्ये. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर खालीलपैकी सुंदा गर्ता ही हिंदी महासागरात आहे. तर पॅसिफिक महासागरातली मरियाना गर्ता ही सर्वात मोठी गर्ता आहे. तर सुंदा गर्ता ही हिंदी महासागरातली गर्ता आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर खालीलपैकी पानिपतची तिसरी लढाई ही 1761 मध्ये झाली. पहिली लढाई झाली 1526 मध्ये पहिली पानिपतची लढाई झाली. 1556 मध्ये दुसरी पानिपतची लढाई झाली आणि तिसरी पानिपतची लढाई ही 1761 मध्ये झाली. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर खालीलपैकी भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 या रोजी स्वीकारण्यात आले. महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्याची एकूण संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची विधानसभा सदस्याची संख्या आहे 288. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर खालीलपैकी रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी लुंबिनी ते आता सध्या नेपाळमध्ये स्थित आहे येथे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर खालीलपैकी ई श्रीधरन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. तर रघुराम राजन, डॉक्टर मनमोहन सिंग आणि श्री रंगराजन हे तिन्ही पण गव्हर्नर होते. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून 1911 या साली बांधण्यात आले. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर राज्यसभेच्या सभासद होण्यासाठी कमीत कमी 30 वर्ष वय असणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर खालीलपैकी लक्ष्मीकांत देशमुख यांना अजूनपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणती कलम आहे? तर भारतीय राज्यघटनेत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम 17 ही अस्पृश्यता निवारण्यासाठी आहे. तर कलम 18 ही पदवी नष्ट करण्यासाठीची तरतूद आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर खालीलपैकी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. भारतातील पहिला कचरा कॅफे कुठे सुरू करण्यात आला? तर खालीलपैकी भारतातील पहिला कचरा कॅफे हा छत्तीसगड येथे सुरू करण्यात आलेला आहे.
भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार हे खालीलपैकी राष्ट्रपती यांना आहे. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये हा पदार्थ असतो. हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी लोह हा पदार्थ असतो. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करण्याचे काम करत असते. निफाड जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचे जन्मस्थळ आहे? तर निफाड हे खालीलपैकी न्यायमूर्ती रानडे यांचे जन्मस्थळ आहे. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर खालीलपैकी 15व्या वित्त आयोगाचा कालावधी हे 2020 ते 2025 हा आहे. भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह आहेत? तर नाविक मध्ये एकूण 7 उपग्रह आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य सिक्कीम हे आहे. 1 HP म्हणजे 1 हॉर्स पॉवर त्यालाच अश्वशक्ती मराठीत म्हणतात. ते म्हणजे किती वॅट होय? तर खालीलपैकी 746 वॅट म्हणजे 1 HP होय. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर खालीलपैकी मिथेन वायू म्हणजे CH4 त्याला दलदलीचा वायू म्हणतात. त्यालाच मार्श गॅस असे सुद्धा म्हणतात. हा गोबर गॅसचा मुख्य घटक आहे. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये खालीलपैकी गतिज ऊर्जा ही असते. 1 गिगाबाईट म्हणजे किती GB? तर खालीलपैकी 1 गिगाबाईट म्हणजे 1024 MB होय. भारतातील परम हा महासंगणक कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर खालीलपैकी सीडॅक पुणे या संस्थेने सुपर कॉम्प्युटरची निर्मिती केली आहे. इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होय. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा 1 जुलै ह्या रोजी साजरा करण्यात येतो. लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर खालीलपैकी लाल सिंधी ही गायीची जात आहे. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गाय. सन 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी सरदार पटेल यांनी केले. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. चंपारण्य शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्य येथे शेतकऱ्याचे उठाव हा नीड याच्याशी संबंधित होता. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया खालीलपैकी भारताचे पितामह म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.